नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाहुणम् अजरमरविकलविकारी अविनाशी अनन्तगुणधाम नित्यनिरञ्जन भवदुःखभञ्जन ज्ञानस्वभावी सिद्धप्रणाम ज्ञानस्वभावी सिद्धप्रणाम। जय बोलो अनंतानंद सिद्ध भगवान की जय। पूजा प्रतिज्ञा पाठ बघत होतो आपण। सद्वाद वाणी के नायक श्री जिनको मैं नमन कराय, चार अनंत चतुष्टय धारी तीन जगत के ईश मनाय। मूल संग के सम्यक दृष्टि उनके पुण्य कमावन काज, करू जिनेश्वर की यह पूजा धन्य भाग्य है मेरा आज। तीन लोक के गुरु जिन पुंग महिमा सुंदर उदित हुई, सहज प्रकाशमयी दृग ज्योति जग जन के हित मुदित हुई। समव शरण का अद्भुत वैभव ललित प्रसन्न करी शोभा, जग जन का कल्याण करे अरुक्षेम कुशल हो मन लोभा। निर्मल बोध सुधा सम प्रगटा स्वपर विवेक करावनहार, तीन लोक में प्रथित हुआ जो वस्तु त्रिजग प्रगटावनहार। ऐसा केवल ज्ञान करे कल्याण सभी जगती तल काम, उसकी पूजा रचू आज मैं कर्म बोझ करणे हलकाम। तर काल हे कडवं बघितलं होतं आपण। काय सांगितलं होतं? भगवंतांना अनंत चतुष्टयाची प्राप्ती झाली आहे, त्याच्यामध्ये जे केवल ज्ञान आहे तर ते कसं आहे त्याचं सगळं वर्णन करून सांगितलं की ते निर्मल बोध स्वरूप आहे, तीन लोकाला प्रकाशित करणारं आहे, स्वपर विवेकाने सहित आहे आणि असं ते केवल ज्ञान तीन लोक में प्रथित हुआ। प्रथित म्हणजे काय? प्रथित शब्द आहे ना, एक नवीन शब्द आहे, तर तो प्रथितचा अर्थ घेतला प्रसिद्ध। तीन लोक में प्रथित हुआ जो वस्तू त्रिजग प्रगटावनहार, जो तीन जगातील सगळ्या वस्तूंना प्रगट करणारा असं तो अशी ती ज्ञान ज्योत म्हणा किंवा निर्मल बोध म्हणा तर तो प्रगट झालेला आहे। आणि अजून एक शब्द आला संस्कृतमध्ये, काय त्याचा अर्थ वेगळा होता म्हणून। स्वस्त्युज्ज्वलद विमल बोध सुधा प्लवाय, स्वस्ती स्वभाव परभाव विभासकाय। प्लवाय म्हणजे काय? स्वस्त्युज्ज्वलद विमल बोध सुधा प्लवाय। प्लवाय म्हणजे प्रवाह। मग सांगायलेत की जो विमल बोधचा प्रवाह आहे म्हणजे निर्मल ज्ञानाचा जो प्रवाह आहे तो काय करतोय? स्वभाव आणि परभावाला प्रकाशित करतोय, म्हणजे स्वपराला प्रकाशित करतोय, जाणायला मदत करतोय। स्वस्ती त्रिलोक विततैक चिदुद्गमाय, तीन लोकामधील स्वस्ती त्रिलोक विततैक चिदुद्गमाय, स्वस्ती त्रिकाल सकलायत विस्तृताय। तर वितत म्हणजे विस्तृत, वितत शब्द आलाय ना, स्वस्ती त्रिलोक विततैक चिदुद्गमाय। वितत म्हणजे विस्तृत, विस्तृत पसरलेला। तर असं ते तीन लोकांमध्ये विस्तृत असणारा
चिदपासून उद्गम ज्याचा झालाय, म्हणजे चैतन्यापासून ज्याचा उगम झालाय असा तो ज्ञानाचा प्रवाह तो काय करतोय, 3 काळातील सकल ज्ञेयांमध्ये विस्तृत आहे किंवा सकल ज्ञेयांना तो प्रकाशित करतोय असा तो ज्ञानाचा प्रवाह. म्हणजे केवल ज्ञानाविषयी सांगितलं. केवल ज्ञान असं आहे जे 3 लोक 3 काळातील सगळ्या पदार्थांना प्रकाशित करतं, शिवाय ते स्वविषयाला सुद्धा प्रकाशित करतं. म्हणजे पहिल्यांदा स्वला जाणतायत आणि मग तिथं 3 लोक 3 काळातील पदार्थ झळकत आहेत, त्यांना जाणण्यासाठी म्हणून त्यांचा पुरुषार्थ नसतो. आणि आपला पुरुषार्थ काय असतो, सगळ्याला जाणायचं असतं आपल्याला, पण काहीच जाणलं जात नाही. आणि त्यांना काही जाणायचं नसतं तर सगळं जाणलं जातं. म्हणजे ज्याला म्हणलं होतं ना, ज्याला इच्छा असते त्याला कशाची प्राप्ती होत नाही, आणि ज्याला प्राप्ती होते त्याला कशाची इच्छा नसते. म्हणून सांगितलं ती कीर्ती कुमारिका असते. कीर्ती कधी पण विवाह करू शकत नाही, कोणाला वरू शकत नाही. कारण जो कीर्तीची इच्छा करतो त्याला कीर्ती त्याला मिळत नाही, आणि ज्याला इच्छा नसते त्याला कीर्ती वरायला जाते. जसं भगवंतांची कीर्ती 3 लोकांमध्ये, कीर्ती म्हणजे समजते ना, ख्याती, प्रसिद्धी. तर 3 लोकांमध्ये भगवंतांची कीर्ती होती, पण भगवंतांना त्याच्याविषयी तिच्याकडे पाहतच नाही आहेत. कुठं कीर्तीची अपेक्षा आहे का, काय त्या कीर्तीबद्दल त्यांना अभिमान आहे, कायच नाही आहे. आणि ज्याला आहे त्याला कीर्ती प्राप्त होत नाही. म्हणून सांगितलं असं केवल ज्ञानाचा प्रवाह भगवंतांच्या ज्ञानातून 3 लोकाला 3 काळातील सर्व पदार्थांना प्रकाशित करायचं कार्य करतं. इथंपर्यंत काल बघितलं होतं आपण. आज पुढच्या दोह्याचा अर्थ बघू. काय सांगितलं होतं, 2 शब्द वेगळे आहेत ना, तेच अर्थ सांगितले. प्रथित शब्द आलाय ना, 3 लोक में प्रथित हुआ जो. प्रथित म्हणजे काय, प्रसिद्ध. म्हणजे तो एक शब्द वेगळा आहे म्हणून त्याचा अर्थ घेतला होता. आणि संस्कृतमध्ये वितत शब्द आलाय, स्वस्ती त्रिलोक विततैक चिदुद्गमाय. तर वितत म्हणजे विस्तृत. लिहा, तुम्हाला पहिलं लिहायचं असतं तर नंतर शोधा. प्रथित म्हणजे प्रसिद्ध आणि वितत म्हणजे विस्तृत. वितत संस्कृतमध्ये आलेला शब्द आहे. चिदुद्गमाय, चिदपासून ज्याचा उद्गम झालेला आहे असा तो, आणि 3 लोकातील पदार्थांमध्ये जो विस्तृत आहे असं ते केवल ज्ञान असं विशेषण करून सांगितलंय त्याला. ऐसे निर्विकल्प शुद्ध परिणमन का जिस चैतन्य से उद्गम है वह हमारा कल्याण करे, उसकी दृढ दृष्टी बनी रहे. म्हणजे असं ते केवल ज्ञान माझं कल्याण करो किंवा केवल ज्ञानी माझं कल्याण करोत. द्रव्यस्य शुद्धिमधिगम्य यथानुरूपम भावस्य शुद्धिमधिकामधिगन्तुकामः आलम्बनानि विविधान्नवलम्ब्य वल्गन् भूतार्थयज्ञपुरुषस्य करोमि यज्ञम्. म्हणजे काय, द्रव्यस्य शुद्धी मधिगम्य, द्रव्याच्या शुद्धीला अनुसरण करून किंवा अधिगम्य म्हणजे प्राप्त करून, त्या द्रव्याची शुद्धी करून, यथानुरूप जसं सांगितलंय तसं अनुरूप अशा रीतीने, यथानुरूपम भावस्य शुद्धिम अधिगम्य. शुद्ध कसं आहे, द्रव्यस्य शुद्धिमधिगम्य यथानुरूपम भावस्य शुद्धिमधिकामधिगन्तुकामः. म्हणजे द्रव्याच्या शुद्धीला प्राप्त करून
म्हणजे जे काय तुम्ही द्रव्य चढवणार भगवंतांना, जे पूजनासाठी वापरलेलं द्रव्य असतं ते शुद्ध असावं. का बरं? खायचं नाही आहे ते, चढवायचं आहे आपल्याला. मग का त्याला शुद्धीकरण का सांगितलं? जसं मन शुद्धी सांगितली, वचन शुद्धी सांगितली, काय शुद्धी सांगितली, तसंच द्रव्य शुद्धी सुद्धा सांगितली, वस्त्र शुद्धी सांगितली, शरीर शुद्धी सांगितली, परिणामांची शुद्धी सांगितली आपल्याला. तर या सगळ्याच्या शुद्धीचं काय तात्पर्य आहे? का करायची ती शुद्धी? म्हणजे जे तुम्ही खाता, तर ते खात असताना शुद्धीकरण करून खाता म्हणल्यावर हे या शरीराला घालायचं तर चांगलं घालताय, आणि मग 3 लोकांच्या नाथाला चढवायचं तर कसलं चढवता हो? सगळे बायका काय करतात माहिती आहे का तुम्हाला? म्हणजे बायका तर करतात मला माहित आहे, पुरुषांचं माहीत नाही. काय करतायत? आपलं द्रव्य चढवतात की, पण शेजारचीचं कसलं द्रव्य ते बघतात. म्हणजे काय तांदूळ चढवले, किती बदाम चढवले, किती लवंग, किती ते हे चढवले, काय तुमचं खोबरं वगैरे. म्हणजे काय केलं हो तुम्ही? मायाचारी म्हणतात त्याला पण बरं का. त्यांनी एवढे चढवले म्हणून मी पण चढवणार, किंवा माझं चांगलं आहे त्यांचं खराब आहे. म्हणजे असले काय विचारांनी शुद्धीकरण राहिलं का तिथं? परिणामांची सुद्धा शुद्धी करायला सांगितली आहे ना. मग तसंच म्हणलं की द्रव्याची शुद्धी सुद्धा आवश्यक आहे, कारण कुठेही टाकलेले असणार ते तांदूळ, डाळ, तांदूळ म्हणा, काय लवंग म्हणा, असं कोणाचे पण हातातनं गेलेले, कुठेही रस्त्यावर टाकलेले, पाय तुडवलेले, कसले असणार आहेत. त्यामुळं त्याची शुद्धी केली जाणार. तर ते शुद्ध असताना त्या शुद्ध द्रव्याचंच पूजेसाठी अवलंबन घेऊन द्रव्यस्य शुद्धिमधिगम्य यथानुरूपम भावस्य शुद्धिम अधिगंतु कामः. अधिगंतु कामः म्हणजे भावाच्या शुद्धीला, अधिक भावाच्या शुद्धीला, कसं घेतलंय? अधिक से अधिक भाव शुद्धि की इच्छा रखता हुआ. काम म्हणजे इच्छा, अधिगंतु काम म्हणजे इच्छा ठेवणारा. असं काय केलं? कुठं? द्रव्यस्य शुद्धि मधिकामधिगंतु कामः. मच आहे, अ नाही घ्यायचा, म पूर्ण घ्यायचा. तर भावाच्या अधिकाधिक शुद्धीच्या इच्छेला धारण करून, इच्छा ठेवत असताना, तसेच आलंबनानी विविधानी अवलंब्य वल्गन म्हणजे काय? विविध आलंबनांचं अवलंबन घेऊन. कुठले आलंबन? तर वल्गन म्हणजे काय? शब्द. वेगळ्या शब्दांचं अवलंबन घेऊन, वेगळे जे आलंबन रूप शब्द आहेत, जसं की भक्ती, स्तुती, स्तोत्र, कथा किंवा पुराण, किंवा काय म्हणायचं, जे काय तुम्ही म्हणत असताना भगवंतांचं गुणगान करत असताना, एखादं भजन, पूजन, त्यांनी घेतले सगळं, वाचू आपण इथं. तर त्या सगळ्या शब्दरूपी आलंबनांचं अवलंबन करून द्रव्यशुद्धी, भावशुद्धीपूर्वक या सगळ्या शब्दांचं अवलंबन करून मी भूतार्थ यज्ञ पुरुषस्य करोमि यज्ञम. जो भूतार्थ म्हणजे खरा, सत्य, यथार्थ असा यज्ञ पुरुष म्हणजे यथार्थ पुरुष, योग्य पुरुष, जो पूजनाचा योग्य पूज्य पुरुष, त्याला म्हणायचं यज्ञ पुरुष. त्याचं मी यज्ञ करतो म्हणजे पूजन करतो. काय सांगितलंय? यज्ञ करतो म्हणजे यज्ञ नाही आहे, तर त्याचा अर्थ पूजन आहे. तर जे पूजनाच्या योग्य पूज्य पुरुष आहेत त्यांची मी पूजन करतो. कशाच्या द्वारे पूजन करतो? त्यासाठी सगळे वरचे 3 लाईन सांगितले. शुद्ध द्रव्याने, शुद्ध भावाने आणि विविध वचनांच्या द्वारे मी त्यांचं पूजन करतो. तर इथं काय लिहिलंय वाचते एकदा. कालचे 2 शब्द होते, कालच्या दोह्यातले, त्याचा अर्थ सांगितला होता आता आम्ही. प्रथित शब्द आहे ना, गेला होता हिंदीमध्ये
तीन लोक में प्रथित हुआ जो, प्रथित म्हणजे काय सांगितलं होतं, प्रसिद्ध. आणि वितत शब्द आलाय संस्कृतमध्ये. तीन स्वस्ती त्रिलोक विततैक चिदुद्गमाय. तर वितत म्हणजे विस्तृत. असं थोडे वेगळे शब्द असलेले माहीत नसतं तर विचारा. द्रव्य की शुद्धि को प्राप्त करके और अधिक से अधिक भाव शुद्धि की इच्छा रखता हुआ तथा अनेक अवलंबनों का अवलंबन लेता हुआ, वे अवलंबन है अष्टद्रव्य, मूर्ति, स्तोत्र, पूजा पाठ आदि. आराधक अपनी भावना व्यक्त करता है. या सगळ्यांच्या अवलंबनाने जो आराधक आहे, जो पूजक आहे, तो आपली भावना व्यक्त करतो कि मैं यथार्थ यज्ञ के अधिष्ठाता देवता की पूजा करता हूँ. जे अधिष्ठाता देव आहेत म्हणजे तुम्ही पूजन ज्यांचं करायला सुरुवात केली असे ते पूजेचे अधिकारी जे पूज्य आहेत अशी त्यांची मी पूजा करतो. राग द्वेष के विषयभूत विविध भोग उपभोग आदि सामग्रियों के अवलंबन में रहने वाला गृहस्थ श्रावक निरवलंब चैतन्य अनुभव को स्थित करने में असमर्थ है. म्हणजे गृहस्थीच्या मागं भरपूर व्याप आहेत, सारखं विकल्प चालू आहेत, रागद्वेष चालू आहेत, त्यामुळं तो स्थिर नाही राहू शकत, स्वभावाला सारखं सारखं जाणू शकत नाही. म्हणून सांगतायत हे सगळं अवलंबन आहे तुमच्या परिणामांच्या विशुद्धीसाठी, स्थिरतेसाठी. निरवलंब चैतन्य अनुभव को स्थित करने में असमर्थ है तो अपनी आदत के बदल रूप में यहाँ नाना शुभ अवलंबनों का अवलंबन ले रहा है, परंतु यहाँ भी अपने ध्येयभूत निर्मल भाव और यज्ञ पुरुष के वैभव का स्मरण नहीं भूला है. जरी पूजन करतोय, जरी भक्ती म्हणतोय, काय जे शब्द बडबड करताय ना तुम्ही, तरी सुद्धा त्या ज्ञानीचं अंतरंगामध्ये वेदन चालू आहे की मी हे करणार नाही आहे, जाणणार आहे. काय म्हणले, जे काय करतोय आपण धर्म म्हणून, स्वाध्याय करताय, पूजन करताय, व्रत तप करताय, त्याच्यामध्ये सुद्धा जर त्या गोष्टीला विसरलात, ज्याला धरून करायचंय तुम्हाला कार्य, त्याला विसरलात तर तुमची सगळी क्रिया शून्य आहे. म्हणून काय सांगितलं होतं समयसारमध्ये, त्यांनी 151 पासून एक 4-5 गाथा घेतल्यात. त्यात त्यांनी हेच सांगितलं, काय, वद नियमानी धरंता शीलानी तहा तवम च कुवंता परमठ्ठ बाहिराजे ते अण्णानेन पुण्यमिच्छन्ति. म्हणजे काय, व्रत नियमानी संयम, व्रत संयम नियम सगळं करतो. वद नियमानी धरंता शीलानी तहा तवम च कुवंता, तप सुद्धा करतो, पण जो परमार्थापासून बाहेर आहे, म्हणजे काय, जो परमात्म्याला धरून करत नाहीये, तर तो जीव काय करतो, अण्णानेन पुण्यमिच्छन्ति, अज्ञानाने पुण्याची इच्छा करतो. तुम्ही करता का नाही हो? मी पूजा करतो तर मला पुण्य व्हायला पाहिजे का नको? हो म्हणा, हो म्हणतात. जो पुण्याची इच्छा करतो तो पूजनाचा भाव नाही समजला अजून त्याला, किंवा तो पण सांगायला तिथं अज्ञानी आहे म्हणून म्हणले की इच्छापूर्वक करणार धर्म तर प्राप्ती होणार नाही, म्हणून निरीह भावपूर्वक करा. मग महाराजांच्या डायरीमध्ये एक मस्त वाचलं मी हेच बरं का. म्हणजे आत्ता मी गाथा जी सांगितली ना समयसारची, तसेच 2-3 गाथा त्याच्या मागं पुढं पण तशाच घेतल्यात की परमठ्ठ बाहिराजे ते अण्णानेन पुण्यमिच्छन्ति. परमठ्ठ बाहिराजे परमठ्ठम मिदु अठिदो जो पुनदी तवम वदम च धारेदी तम सव्वम बालतवम बालवदम विंती सव्वण्णू. समजलं? परमठ्ठ मत घ्या हो, काय माझ्याकडनं चुकालंय. हां, परमठ्ठम मिदु अठिदो म्हणजे परमात्म्यामध्ये, परमार्थामध्ये जो स्थित राहत नाही, अस्थित असणारा. परमठ्ठम मिदु अठिदो
जो कुणदी तवम वदम च धारेदी, जो तप करतो व्रत करतो तर तम सव्वम बालतवम, ते सगळं बालतप आहे, बालव्रत आहे असं विंती सव्वण्णू असं सर्वज्ञांनी सांगितलेलं आहे. काय सांगितले? 153-54 गाथा असेल. म्हणजे त्यात त्यांनी सगळं ते जो कोणी परमार्थापासून बाहेर आहे त्याच्या सगळ्या क्रिया, व्रत तप संयम नियम जे सगळं आहे, ज्ञान ध्यान, ते सगळं संसारालाच कारण आहे, मुक्तीला कारण नाही असं सांगायला लागले. लागू नका, मी घेते. वदनियमानि धरंता शीलानि तहा तवं च कुवंता परमठ्ठ बाहिराजे निव्वाणम तेण विंदंती. ते निर्वाणाला प्राप्त करू शकत नाहीत. जे कोणी परमार्थापासून बाहेर आहेत ते निर्वाणाची प्राप्ती करू शकत नाहीत. पुढची गाथा सांगितली, परमठ्ठ बाहिराजे ते अण्णाणेन पुण्यमिच्छन्ती. परमार्थापासून जे बाहेर आहेत, परमार्थ म्हणजे काय? आत्म्याचं स्वरूप, परमात्म स्वरूप. परमात्म स्वरूपाला सोडून परमार्थापासून बाहेर म्हणजे परमात्म्याचं ज्ञान नसणारे जे आहे ते अज्ञान आणि पुण्याची इच्छा करतात. संसार गमन हेदुम विमोक्ष हेदुमयानंता. संसाराचं गमन आणि मोक्षाचं दोन्हीचं हेतूला त्याला अज्ञान आहे, दोन्हींबद्दल त्याला अज्ञान आहे. न संसाराचं कारण माहिती आहे, न मोक्षाचं कारण माहिती आहे, म्हणून तो परमार्थाच्या बाहेर आहे आणि पुण्याची इच्छा करतो. परमठ्ठम मिदु अठिदो जो कुणदी तवम वदम च धारेदी तम सव्वम बालतवम बालवदम विंती सव्वण्णू. मग विचारा तुम्ही, व्रत आणि तप कसं करायचं असं महाराजांना एकांनी विचारलंय बरं का. छान घेतलंय त्यांनी. 2 माणसांचा संवाद सांगितलाय. त्यांचा प्रश्न होता एकाचा, तर त्याचं उत्तर कसं दिलंय आणि महाराजांनी परत स्वतःवर ते कसं घटवलंय असं. पहिला मनुष्य विचारतो, काय हो कुठे गेला होता? दुसरा, कायमचे सुख कुठे मिळेल हे विचारण्यासाठी यतींकडे गेलो होतो, मुनींकडे गेलो होतो. काय विचारायला? कधी विचारलोय का आपण, आम्हाला कायमचं सुख कधी मिळेल? तुम्ही पण येता रोज यतींकडं. हे अरिहंत म्हणजे महायती आहेत. मग त्यांच्याजवळ आल्यावर हे विचारायला नको का आपण, आम्हाला अनंत सुखाची कशी प्राप्ती होईल, कधी होईल? पहिला म्हणाला, मग हल्ली कसे आहे? दुसरा, त्यांनी सांगितले होते रत्नत्रयमध्ये राहा. पहिला, छान. दुसरा, अहो छान काय, व्रते पूजा करतो पण शांतता नाही. पहिला, त्यात काही चूक होत असेल, म्हणजे मी सगळं व्रत संयम सगळं करतोय पण मला काही शांती मिळेना. जसं काल तुम्हाला काय प्रयोग दिला होता? काय दिला होता? मग काय काय केला सांगा. कधी सहजता आठवली? होय, छान. मग दिवस कसा गेला? कोण नव्हतं का घरात? एकटाच होता काय? एकटा असला तरी सुद्धा भयंकर विकल्प असतात. काय केलं हो? कधी आठवला प्रयोग? मावशी, सहज जगायचं होतं आज. कधी आठवला? एक एक्सपिरियन्स सांगायचा आहे आम्हाला. होय, बर. मग म्हणून चुकवायचं नाही बरं का ते. चुकून घरात बसायचं नाही आहे. काय काय झाला फायदा ते सांगा. सहजतेचा अनुभव केला तर काय फायदा झाला? कोणाला झाला सांगा हो? प्रगतीताई. विसरून गेला होय. काय तुम्ही असहज झालात मग. दुसऱ्या कोणाला लक्षात आहे सांगा. विनयश्रीताई काय केलं प्रयोग? निशांत, दीपा भाभी. सहज जगायचं होतं आज तुम्हाला, प्रयोग करायचा होता. करून बघा, त्याच्यानी अनुभव होणार आणि एक आनंद येणार. काय म्हणायचं, खरंच एक शांती असते जीवनामध्ये, दिवसभराच्या रुटीनमध्ये. आणि आपलं परीक्षण होतं त्याच्या निमित्तात की
मुनिराज असं राहू शकतात तर मी का नाही राहू शकत? का मी लगेच उद्वेग करायला जातो? जितकं सहज राहण्याचा प्रयत्न करणार ना तितकं तुमच्या इंद्रियांवर, तुमच्या कषायांवर तुम्ही विजय मिळवू शकता. त्यामुळं सहजता अनिवार्य आहे. तर काय चाललंय? पहिला मनुष्य गेला मुनींकडं आणि त्यांनी विचारलं की मला नाही, दुसरा मनुष्य गेला होता मुनींकडं. त्याला पहिल्याने विचारलं कुठं गेला होता, तर दुसरा म्हणाला की कायमचं सुख कसं मिळेल हे विचारायला गेलो होतो. मग मी तर सगळे व्रत तप करतोय पण तरी पण मला शांती नाही. पहिला म्हणाला त्यात काही चूक होत असेल. दुसरा व्रते, पूजा, स्वाध्याय, दान अगदी व्यवस्थित करतो, कडक आचरण करतो. कोण सांगालाय हो? करणारा सांगालाय बरं का. मी लय भारी. पण आनंद, शांतता वाटत नाही, सतत आकुलता असते. कधी मोक्ष मिळणार? शास्त्र तर म्हणतेच, यतीसुद्धा म्हणतात की रत्नत्रय धारण करता क्षणी आनंद मिळतो. संसारात आनंद, सुख, वैभव सहज मिळते, पण मला असे अजून आढळले नाही. मग मी जे करतोय ते बरोबर आहे का चुकीचं आहे? पहिला, हो, तुमची समजण्यात काहीतरी चूक झाली आहे. क्रिया करताय तुम्ही सगळी बरोबर, पण तुम्हाला अजून ज्ञान झालं नाही असं सांगायचं आहे. दुसरा, ती कशी काय? पहिला, तुम्हाला सांगितले तसे तुम्ही केले नाही. कुठं गेलं? तुम्ही केले नाही. दुसरा, ते कसे? पहिला, तुम्ही महाराजांचं एक स्टाईल अशी होती बरं का, ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या भाषेत सांगायचे. समोर शेतकरी येऊन बसला ना, शेतीच्या भाषेत त्याला उपदेश द्यायचे बरं का. हेच स्वपरभेद विज्ञान, द्रव्यगुण पर्याय, सगळं तत्व जे काय सांगणार ना त्याला समजायच्या भाषेत. जसं एकदा सोलापूरमध्ये कोणतरी शेतकरी आले होते म्हणले दर्शनाला म्हणून, तर महाराजांनी त्यांना त्यांच्या भाषेमध्ये म्हणले तुम्ही बी पेरता, तर काय येतं? धान्य येतं आणि त्याबरोबर कडवा येतं. तुम्ही कडव्यासाठी पेरला का धान्यासाठी पेरला? धान्यासाठी पेरला. मग तसंच धर्म करतोय तर आत्मानुभूतीसाठी करा. पुण्य हे कडबा आहे. तुम्ही पुण्यासाठी धर्म करायला गेलात तर वेस्ट, म्हणजे तुम्हाला हाताला काय येणार नाही. तसंच सांगितलं याच्यामध्ये बरं का. त्यांच्या समोर जो मनुष्य उभारला होता ना, म्हणजे आता हे ॲक्च्युली पहिला म्हणजे महाराज आणि दुसरा म्हणजे तो कोणी XYZ आहे. तो आहे तो शेंगादाण्याचा व्यापारी होता जो समोर उभारलाय. तर त्याला त्याच्या भाषेत सांगायला लागलेत महाराज. पहिला म्हणाला पहिला म्हणाला की तुम्ही शेंगादाण्याचे बियाणे करता ना. तर दुसरा म्हणाला हो, म्हणजे पहिला म्हणजे महाराज आणि दुसरा म्हणजे तो व्यापारी आहे. तर दुसरा म्हणाला की हो, मी शेंगादाण्याच्या बियाण्याचा व्यापार करतो. पहिला, शेंगा फोडताना काही अखंड बी निघतात आणि काही वेळा फाकळ्या तयार होतात, खरे ना? तुम्ही जेव्हा शेंगादाण्याचं बीचं व्यापार करायला लागलाय तर ते फोडत असताना तुम्हाला कधी ते अखंड राहणार, कधी त्याचं बी होणार, काय फाकळ्या होणार. हो म्हणाला. पहिला, आता ज्या फाकळ्या झाल्या त्या तुम्ही मुलाला वेचण्यास सांगितल्या. मुलाने वेचून उचलून ठेवल्या, वेगळं करायला लावलं. बियाण्यांचं व्यापार आहे त्यांचं, त्यामुळे ते फाकळ्याचं काय उपयोग नाही का? ज्याचं छेदन झालं त्याच्यापासून त्या बीचं काय पुढच्या उत्पत्तीमध्ये उपयोग होत नाही. मग तसं म्हणलं की म्हणून त्यांनी मुलाला सांगितलं फाकळ्या वेगळ्या कर आणि बी वेगळे कर. तर फाकळ्या वेगळ्या उचलायला सांगितल्या, मुलाने उचलून ठेवल्या. दुसरा म्हणाला त्याचं काय संबंध आहे इथं? मी इथं व्रताचं उपवासाचं सांगतोय, तुम्ही इथलं आपलं बी धरून बसलाय, शेंगादाणे धरून बसलाय. पहिला, आता फाकळ्या उचलण्यास सांगण्यात उद्देश कोणता? तुम्ही काय करायला लावलं? फाकळ्या काढ म्हणून सांगितलं. काय उद्देश होता? नाही, ऐका, चांगलं सांगितलंय. फाकळ्या काढून म्हणजे तो जो व्रत उपवास करणार आहे ना त्याला काय सांगायचंय ते नाही धरलं त्यांनी अजून. उपदेश जो दिलाय ना गुरूंनी तो त्याला आत्मसात झाला नाहीये, म्हणून त्याचं सगळं करणं व्यर्थ आहे हे दाखवायला ह्या उदाहरणातून. तसं सांगितलं त्या
शेंगादाण्याच्या फाकळ्या वेगळ्या करायला सांगितल्या, त्यांनी वेगळ्या करून ठेवल्या. पण काय झालं? पहिला, आता फाकळ्या उचलण्यास सांगण्यात उद्देश कोणता? दुसरा, बियाणे चांगले असते, ते घेऊन नीट जपून ठेवले तर भाव चांगला येईल व ते पेरले तर उपयोग चांगला होईल, त्यातून माल भरपूर मिळेल. हे तुम्हाला माहीत आहे बरं का, मुलाला माहीत नाही आहे. मुलाला तुम्ही काय सांगितलंय? फक्त फाकळ्या वेगळे कर. पहिला बरोबर. दुसरा, मग पुढे काय? पहिला, समजा मुलाने फाकळ्या उचलण्यास सांगितले, तेवढे शब्द म्हणजे उपदेश ऐकला व फाकळ्या नीट ठेवल्या, बाकीचे बी घेतलेच नाहीत. धंदा चौपट. म्हणजे बी बियाण्याचा जर व्यापार आहे त्याचं, तर जेवढं काढायला सांगितलं त्याला ते वाटणार की हे महत्त्वाचं आहे, ते घेतलं आणि बाकीचं सगळं ते सांगितलं पुढं त्यांनी. बाकीचे बी घेतले नाहीत. तर दुसरा, मुलगा मूर्ख आहे असे म्हणावे लागेल, त्याने मोठी चूक केली. पहिला, हेच तर मी पण म्हणत आहे, म्हणजे तुम्ही मूर्ख आहात असं म्हणालेत का ते दुसऱ्याला? हेच तर मी पण म्हणत आहे. दुसरा म्हणजे काय? पहिला, असे की तीर्थंकर, गणधर, यती आदींनी जेव्हा रत्नत्रय धारण करण्यास सांगितले, ते आत्मानंदासाठी, अक्षय आत्म्यात राहण्यासाठी, विभावात असताना सुद्धा विभाव, रागद्वेष, शरीर आदींचा त्याग कर म्हणले. म्हणजे काय करायचं? काय करायचं? शरीराला काढून टाकायचं. म्हणजे ज्ञानात ज्याला धरलंय ना त्याला सोडा, हे सांगायचं उद्देश. दुसरा म्हणाला की रागद्वेषाला सोडा म्हणून सांगितलंय ना, आम्ही सोडलंय, आम्ही त्याग केलाय त्याचा. हो म्हणा, तुम्ही सोडलाय का नाही हो रागद्वेष? होय का नाही? कुठे गेले सगळे म्यूट? तर सोडलं म्हणतो, पण आपण परीक्षण करून बघा, अजून त्याला धरून ठेवलेलं आहे. म्हणून आपल्या मनाविरुद्ध काय झालं किंवा आपल्याला कोणी वाईट म्हणलं की ते शब्द बाहेर पडलेले असतात, म्हणजे की असं धरलेले असतात अंतरंगामध्ये. मग आम्ही त्याग केला आहे पहिला, पण त्याला उपदेशात आत्मा, ज्ञानदर्शन, चारित्र्य, अनुभव रूप आहे. त्या स्वभाव शुद्ध स्व आत्म्यास ग्रहण कर असा उपदेश आहे. तो स्वस्वभाव सिद्ध स्वतःचा आत्मा ग्रहण केला नाही, फक्त त्याग केला. फाकड्या उचलल्या आणि खाली बी राहिली, तो माल महत्त्वाचा होता. तुम्ही काय केलं? व्रत, उपास, संयम, नियम उचललं, पण त्यातून तुम्हाला सांगायचं काय होतं? त्यातून असणारा महत्त्वाचा विषय म्हणजे आत्मा खाली राहिलाय. तुम्ही फक्त व्रताधिकांना धरलं आणि तो आत्मा सोडून दिला. जो रत्नत्रयमय आहे, जो मोक्षाला कारण आहे, त्यालाच धरलं नाही, तर तुमच्या व्रताधिकांना काय महत्त्व राहिलं? म्हणून सांगतायत की ज्याप्रमाणे त्या मुलाने फाकड्या वेचल्या पण बी नीट ठेवले नाहीत, जर त्याने उपदेशातून बी महत्त्वाचे आहेत असे समजून बियाणे नीट जपले असते तर फायदा झाला असता. आपोआप फाकड्या बाजूला गेल्या असत्या. एकाचे ग्रहण म्हणजे आपोआप दुसऱ्याचा त्याग झालेला असतो. दोन वस्तू एकत्र मिसळलेल्या असताना उत्कृष्ट वस्तू ग्रहण केली, निवडली की निकृष्ट वस्तू खाली आपोआप राहते. जे तुम्ही ग्रहण केलंय त्याला सोडून जे काय राहिलं ते निकृष्ट म्हणलं जातं. मग सांगा, आणि बी आणि फाकड्यामध्ये कोण उत्कृष्ट आणि कोण निकृष्ट होतं? प्रश्न पडला का काय? मग वेचलं काय त्यांनी? का बरं? कमी होतं ना, ते फाकड्या कमी होते म्हणून ते काढून टाकायला लावले होते, आणि माल जास्त होता त्यात, जो ग्राह्य होता. तसं म्हणलं व्रत, संयम, नियम हे शब्द, स्तुती वगैरे थोडं आहे हो. ह्याच्यातून तुम्हाला मोक्ष मार्ग प्रशस्त होणार आहे आणि ते मिळणारच आहे असं नाही. तर मूळ माल खाली आहे. म्हणजे काय?
त्या व्रताधिकांच्या पुढं जावा, क्रियेच्या अतीत जावा. आणि त्या क्रियेचा उद्देशच हा आहे की मी निष्क्रिय आहे हे जाणणं. म्हणून सांगतायत की जी वस्तू उचलली त्यालाच उत्कृष्ट म्हणताय, पण वास्तविक त्या फाकड्या उत्कृष्ट नव्हत्या. तसं तुमचं व्रत संयम नियम वगैरे करा, नाही असं नाही, पण त्यालाच धर्म मानून बसलात तर रत्नत्रयाची प्राप्ती होणार नाही. इतकंसं सुंदर सांगितलं महाराजांनी. किती मस्त जिनवाणीचं सार दिलाय आपल्या हातात. त्याप्रमाणे स्वभाव शुद्ध स्व आत्म्याचे चिंतन केले तर स्वभाव शुद्ध आत्मा जवळ राहतो. विभावादी भाग जवळ येत नाहीत. एकदा शुद्ध झालो की पुन्हा अशुद्धता नाही. एकदाच व्हायचंय. हो, काय व्हायचंय? सिद्ध व्हायचंय एकदाच. परत लय पुरुषार्थ करायला जाऊ नका असं सांगते. किती वेळा? एकदाच पुरुषार्थ करा. किती? 48 मिनिटं स्वभावात राहा, बास. परत परत लय करायची गरज नाही आहे तुम्हाला. मग परत संसार राहणारच नाही. म्हणजे अक्षयानंदी होतो, अक्षयानंदी आहोत, अक्षयानंदी राहतोच. असं त्यांनी छान खुलासा करून सांगितलं. आणि स्वतःवर त्यांनी असं घटवून सांगितलं की 28 मूलगुण माझ्याकडून नीट पाळले जात नाहीत. हा निष्कर्ष स्वतःच्या बाबतीत ठरत आहे. त्यांना जे काय असं डोळ्याचा त्रास होत होता, काय शारीरिक त्रास होत होता, त्याच्यावरून ते सारखं असं स्वतःची निंदागरहा करायचे की माझ्याकडून जेवढं उत्कृष्ट व्हायला पाहिजे तेवढं होत नाही आहे पालन. तेव्हा काय करावे हे भगवन? तेव्हा व्रताला बाधा येत असेल तर सल्लेखना घ्यावी असे शास्त्र सांगते. हे भगवन, आज आपण असता तर या सर्व व्यवहार क्रियांचे नीट निरसन झाले असते. असं कधी म्हणता का तुम्ही? हे भगवान, तुम्ही असता तर मी किती सुखी झालो असतो. आज तुम्ही जाऊन बसलाय तिथं वर सुखामध्ये आणि मी इथं दुःख भोगतोय. हे आत्मन, कोणते गुणस्थान आहे याचा विकल्प सोड. यतीने आपले चक्षु हात पाय जोपर्यंत ठीक काम करतात तोपर्यंत पुन्हा पुन्हा प्रयत्न करावा. समजा आज सल्लेखना घेतलीस, कठोर आचरण केलेस तर मरणानंतर स्वर्ग मिळेल. म्हणजे आज तू लय कठोर आचरण करायला गेलास, फार उग्र तप व्रत केले, उपवास केले तर लवकर मरण येणार आणि कुठं जाणार? स्वर्गामध्ये. मग स्वर्गात गेलो तर उन्नती झाली का निकृष्टतेला गेलो? का? कारण इथं संयम होता, 6वं 7वं गुणस्थान होतं. तिथं गेल्यावर 4थं गुणस्थान, 4थे गुणस्थान प्राप्त होईल. बाह्य विकल्पात जास्त जाशील तेव्हा काय उपयोग? नीट विचार कर. समजा दीक्षा छेद करून खाली आलास तर आणखी जास्त विकल्पमय अवस्थेत जाशील, म्हणजे जास्त नुकसान होईल. हे भव्य आत्मन, यतीने यत्नशील असणे हे कर्तव्य आहे. आजपर्यंत अनुभवाने हे ठरले आहे की गृहस्थ अवस्थेपेक्षा येथे आत्मानुभव वारंवार लवकर प्राप्त होतो, स्थिरताही वाढते. आत्मानुभव हे चारित्र्य आहे, त्यात जास्तीत जास्त स्थिरता वाढविण्याचा प्रयत्न करणे हे कर्तव्य आहे. हे करीत असताना आपण स्वच्छंदी नाही हे तुला माहीत आहे. ज्या काही चुका होतात त्या सुधारतील. भेदविज्ञानीचे पुण्य व पाप होत असताना निर्जरा चालू असते. ध्रुव कारण परमात्म्याकडे लागलेला ज्ञानोपयोग आनंदच देतो, तेव्हा येथे आनंदाला पारावार नाही. इतकं सुंदर साध्या शब्दामध्ये महाराजांचं सांगणं असायचं. स्वतःलाच ते संबोधन करायचे आणि स्थिर करायचे. असं आपण पण एक दैनंदिनी लिहायची आणि स्वतःला स्थिर करायचं. म्हणजे मी जर कुठं भ्रष्ट होतोय, कुठं विभावात अडकतोय तर ते माझे सगळे भाव मिथ्या होत, मी सुद्धा स्वभावामध्ये स्थिर हो, दृढ हो, अशी भावना करा. जाणा 3 लोकांमध्ये सारभूत पदार्थ हा रत्नत्रय स्वरूप आत्माच आहे. हा मी शुद्धात्मा त्रिकालामध्ये ज्ञाता मात्र आहे.
सर्व विकल्पांच्या अतीत परमार्थ स्वरूप आहे. व्रत नियम करणे हा माझा स्वभाव नाहीच, त्यामध्ये देखील मी जाणणाराच आहे. चारित्र संपन्न स्वरूपोहम जीवोहम. ओम विसर्जन. नमो हरिहर.